स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये। कसे आहेत तुम्ही सगळे? मस्त ना? कमेंट करून नक्की सांगा। तर आता उन्हाळा आहे आणि उन्हाळ्यामध्ये असे कपडे घातले ना तर खूपच जास्त गरम होतं। मग त्याच्यासाठी ना आता टेन्शन घ्यायचं नाही। मिशोवरती सेल आहे आणि एकदम स्वस्तात मस्त कॉटनचे कपडे मिळतात। आता मी ना मिशोमधून खूप सारे पार्सल मागवलेले आहेत उन्हाळ्यासाठी, फक्त खास उन्हाळ्यासाठी। तर चला एक एक करून ओपन करूया। तर तुम्हाला तर माहिती आहे की मला सगळ्यात अगोदर ना छोटं पार्सल ओपन करायला आवडतं। तर सगळ्यात पहिली ही कॉटनची कुर्ती मागवलेली। आता ना तसं तर मला जास्त ब्लॅक कलर आवडत नाही, पण ही कुर्ती ना बघा डिफरंट हिट करत आहे की म्हणजे खूप छान वाटत आहे आणि याच्यावरची डिझाईन वगैरे तर मला खूप जास्त आवडली। त्याच्यासाठी म्हणलं चला एखादा तरी ब्लॅक कलर असावा आणि कॉटनचा आहे, कपडा पण खूप छान आहे, सॉफ्ट आहे आणि विअर केल्यानंतर ना एकदम हलका फुलका। आणि उन्हाळ्यामध्ये ना आपल्याला अशीच कपडे आवडतात आणि तुम्ही बघू शकता की त्याच्यावरची जी डिझाईन आहे, जे वर्क आहे ना ते किती सुंदर दिसत आहे। आणि याचे ना मी फोटो इकडचे किंवा इकडच्या साईडला देते प्राइस सोबत, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल। आणि याच्या सगळ्यांच्या लिंक ना मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत। जर तुम्हाला सापडत नसतील कमेंट करा, मी लगेच तुम्हाला तिथेही लिंक देईल, कारण खूप जणांना घ्यायचं असतं पण लिंकमुळे ना ते राहून जातं। तर हे बघा किती सुंदर आहे आणि खूप छान पण वाटत आहे वेअर केल्यानंतर ना। स्लीव्ज वगैरे किती सुंदर वाटत आहे। त्याची डिझाईन तुम्हाला आवडली का कमेंट करून नक्की सांगा। आणि आता याची लेंथ दाखवण्यासाठी ना मी बेडवरती उभारलेली आहे। आता तुम्ही बघू शकता की त्याची लेंथ किती आहे आणि किती छान वाटत आहे, मला तर खूप जास्त आवडली। चला आता नेक्स्ट पार्सल आपण ओपन करूया। आणि ना मी सगळे पार्सल ओपन करायला खूप जास्त एक्सायटेड आहे। आता ना सारखंच मागवायची सवय झाली तरी पण ह्या वर्षी ना मी सगळ्यात जास्त शॉपिंग केलेली आहे माझ्या लाईफमधली। आणि इथे मी मागवलेले दुसरी ही कुर्ती विदाऊट स्लीव्ज आहे, पण याच्याबरोबर पॅन्ट पण आहे आणि स्वस्त आणि मस्त पण आहे। आणि बघा किती छान आहे, व्हाईटमध्ये ब्ल्यू कलर, किती कॉम्बिनेशन खूप सुंदर वाटत आहे। आणि याचा कपडा आहे ना की तुम्ही असा जरी चुरगळला ना तरी कपडा गोळा होत नाही, एकदम छान आहे आणि हलकी फुलकी। आणि त्याच्याबरोबर ही पॅन्ट आहे बघा वेअर केल्यानंतर ना। आणि मी साईज ना थोडीशी मोठीच मागवते, कारण कॉटनचे जे कपडे असतात ना अकसतात, त्याच्यासाठी फिटिंग करता येते नंतर ना, त्याच्यासाठी मी थोडंसं मोठी साईज मागवली। आता नेक्स्ट आपण पार्सल ओपन करू। आणि बघा पार्सल ओपन करताना खूप जास्त एक्सायटेड आहे। आता घरचे काय म्हणतील काय माहीत, कारण मी खूप सारे पार्सल मागवत आहे आजकाल, पण काय करणार, आता लागतात कपडे उन्हाळ्यासाठी। तर एका पार्सलमध्ये ना 2 इथे कुर्त्या आलेल्या आहेत माझ्या। तर एक मागवलेली आहे मी ही व्हाईट कलरची, पण याच्यामध्ये मला थोडासा प्रॉब्लेम जाणवत होता, म्हणून बघा माझ्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन तर मला दिसत असतील। फोटोमध्ये ना खूप छान दिसत होती, पण प्रॉब्लेम असा झाला की पॅन्ट वेगळ्या कलरची आणि कुर्ती वेगळ्या कलरची। आणि ओपन केल्यानंतर ना तर बघते की पाठीमागे ना थोडासा असं बदामी कलर टाईप आहे आणि पुढे ना पूर्ण व्हाईट आहे। त्याच्यामुळे ना मला असं वाटतं की आता मी ही एक्सचेंज करेल, कारण की मला एकतर पूर्ण व्हाईट नाही तर पूर्ण बदामी असं असतं तरी चाललं असतं, पण हे 2 कलर आले त्याच्यामुळे माझा मूड गेला। म्हटलं चला आता ते काही वेअर करत नाही। आणि दुसरी त्याच्यामध्येच त्याच्याबरोबर जे पार्सल आलेलं आहे हे 2 सेटचं होतं। तर हे बघा दुसरी कुर्ती खूप छान आहे, म्हणजे कलर पण खूप सुंदर आहे। आणि आता ह्या कुर्तीची ना खूप ट्रेंड चालू आहे, त्याच्यामुळे खूप छान वाटत होता, पण मला ते पार्सल रिटर्न करावं लागणार आहे त्या व्हाईटमुळे आणि नंतर ना दुसरं मागवावं लागणार आहे। तर हे बघा खूप सुंदर आहे। तर ह्या सगळ्यांच्या मी लिंक देते तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये, आणि तुम्हाला नाही भेटलं तर कम्युनिटीमध्ये। तर चला आता नेक्स्ट पार्सल आपण ओपन करू। आता याच्यामध्ये पण 2 पार्सल आलेले आहेत। पहिले ना मिशोवरून काय मागवलं तर एक गोष्ट चांगली यायची आणि 2 गोष्टी वाईट यायच्या, पण आजकाल ना मला सगळ्या गोष्टी चांगल्या येतात, कधीतरीच असं होतं। तर आता हे पण ना मी ब्लॅक मागवलेलं आहे, माहीत नाही आजकाल कसं काय मी ब्लॅक मागवले, कारण जास्त ना मला ब्लॅक कलर आवडत नाही तसा, तर एखाद्या वेळेस चालतं पण सारखं सारखं नाही आवडत, तरीही मी मागवलेलं आहे।
तर हे ना जीन्सवरती घालण्यासाठी मागवलेले शॉर्ट कुर्ती आणि कॉटनचीच मागवलेली आहे, कारण उन्हाळा आहे. आणि हा कलर मला खूप जास्त म्हणजे ब्लॅक कलर आणि हे डिझाईन ना मला खूप जास्त आवडली, म्हणून हे मागवलेलं आहे. तर खूप सुंदर आहे, ह्याचा कपडा पण खूप जास्त छान आहे, एकदम सॉफ्ट आहे आणि किती वेळेस तरी धुतला ना तरी चुरगळणार नाही असाच कपडा आहे. खूप सुंदर आहे, मला तर खूप जास्त आवडलं. मग तुम्हाला आवडलं का हे कमेंट करून नक्की सांगा. तर आता नेक्स्ट पार्सल आपण ओपन करू. तर इथे मी मागवलेले आहेत. असे ना ड्रेस मला आजकाल खूप जास्त आवडत आहेत आणि माझ्यावरती ना छान पण वाटत आहेत असं मला वाटतं. मग तुम्हीही कमेंट करून नक्की सांगा की असं खरंच आहे का. तर बघा, हा ड्रेस मी मागवलेला आहे ब्ल्यूमध्ये आणि खूप सुंदर आहे, मला खूप जास्त आवडला. ब्ल्यू कलर त्याचबरोबर व्हाईट आणि कॉम्बिनेशन पण छान आहे आणि स्लीव्ज पण खूप सुंदर आलेले आहेत, वेगळ्या आलेल्या आहेत, खूप सुंदर आहे. आता तुम्हाला ना मी वेअर करून दाखवते. बघा, हा असा दिसतो, खूप सुंदर वाटत होता मला तर वेअर केल्यानंतर ना पण. आणि आजकाल ट्रेंडिंग आहे हे पण, खूप जण घेत आहेत आणि सुंदरही वाटतं. चला आता नेक्स्ट ओपन करू. आता ना मी असे हलके फुलके आणि असे जे ड्रेस आहेत ना, तुम्ही कितीही वेळेस घातले ना, धुतले ना तर त्याचा कलर जात नाही, जशाची तशी राहतात. कारण ऑलरेडी माझ्याकडे असे 3 ड्रेस आहेत वेगळ्या पॅटर्नमध्ये, डिझाईनमध्ये. आता मी बघते ना, मी सारखंच ते धुते तरी काहीच होत नाही. आता हे नेक्स्ट मागवलेलं आहे. तर हा कलर ना माझ्याकडे नव्हता, असा डार्कवाला, आणि मला ना डार्क कलर पण खूप जास्त आवडतात आणि मला असं वाटतं की माझ्यावरती डार्क कलरच सूट होतात. तर हा ड्रेस असा दिसतो, कॉलरचा आहे आणि त्याचे स्लीव्ज बघा अशा आहेत. खूप सुंदर वाटत होता आणि मला तर पर्सनली खरंच खूप आवडला. कारण जेव्हा मी फोटो वगैरे बघते ना तेव्हाच डिसाईड करते की मला छान वाटेल आणि माझ्यावरती सूट होईल. तर हा ड्रेस बघा किती सुंदर वाटत आहे. तर याच्या पण लिंक तुम्हाला भेटून जातील. चला, इतक्यातच नाही तर आणखीन पार्सल आहेत, ते ओपन करू आपण. तर आता हे नेक्स्ट पार्सल ओपन करते आणि मला विश्वासच बसत नाही की मी एकाच टायमाला 3 ब्लॅक ड्रेस मागवलेले आहेत. आता हे पण मी ब्लॅकच मागवला, मला आवडला त्यावेळेस. तुम्ही बघू शकता की अगोदर ना माझ्याकडे तेवढे ब्लॅक ड्रेस आहेत पण तेवढे नाहीत. आता मी हे मागवलेलं आहे. तर बघा किती सुंदर आहे, याचा कपडा पण सुंदर आहे, फॅब्रिक वगैरे सगळं छान आहे. अशा कपड्याचे ना फॅब्रिक खरंच खूप छान आहेत, म्हणजे गोळा होत नाही आणि तुम्ही कशी घडी घातली तर जशाची तशी राहतात. म्हणून ना मला असे कपडे खूप जास्त आवडतात पर्सनली, कारण प्रेस करायला तेवढा टाईम भेटत नाही. मग अचानक कुठे जायचं असेल ना तर असंच घेऊन वेअर केलं ना तरी चुरगळल्यासारखं वाटत नाही, म्हणून खूप छान. आणि बघा वेअर केल्यानंतर ना किती सुंदर दिसत आहे, खूप छान वाटलं. चला आता आपण नेक्स्ट पार्सल छोटूसं जे आहे ते ओपन करू. हे पण ना मी जीन्सवरचा कॉटनचा टॉप मागवलेला आहे, कारण आता उन्हाळा आहे त्याच्यासाठी. आणि बघितलं जेव्हा मी मागवला ना तेव्हा खूप छान वाटत होता आणि खूप छान पण आहे, पण माझ्या साईजचा नव्हता, खूपच मोठा आहे आणि मला असा शिवता येतो सेम टॉप. मग मी असा विचार केला की नाही, मला येतो तर कशाला उगाच मी ठेवून घेऊ. छान तर टॉप आहे, खूप सुंदर आहे डिझाईन वगैरे. मग मी हा ना रिटर्न करणार आहे. तसंच जे माझ्या अंगावरचे आहेत ना तसे पण शिवता येतो, पण मला आता सध्या तेवढा टाईम नाही आहे त्याच्यामुळे. पण जेव्हा टाईम असेल ना तेव्हा असे मस्त मस्त ड्रेस शिवणार आहे आणि तुमच्याबरोबर शेअर पण करणार आहे त्या सगळ्या गोष्टी. तर हे होतं. आता आणखीन ना 2 पार्सल राहिलेले आहेत. त्याच्यामधलं हे जे पार्सल आहे ना मी ना ह्याचा शॉर्ट व्हिडिओ बनवेल, कारण हे वेगळंच पार्सल आहे. आणि आता हे जे मोठं पार्सल आहे हे सगळ्यात मोठं पार्सल होतं. याची ना मला खूप दिवसापासून गरज होती, पण मी तसंच भागवी करत होते ह्या गोष्टीसाठी. पण म्हणलं नाही, आता फायनली हे मागवलेलं आहे, ही पर्स. कारण मला खुशूचं काही सामान ठेवायचं असेल ना तर माझ्याकडे मोठी पर्स नव्हती, माझी हँड छोटी पर्स होती, पण खुशूची बॉटल वगैरे, पाण्याची बॉटल, आता उन्हाळा वगैरे आहे तर अशी पर्स लागणारच होती. त्याच्यासाठी ना मी स्वस्त आणि मस्त ही पर्स मागवलेली आहे. आता माझ्याकडे काही सगळ्या ब्रँडेड गोष्टी नसतात, काही पर्स माझ्याकडे ब्रँडेड आहेत आणि काही पर्स मी एकदम स्वस्त मस्त कमी पैशामध्ये जी भेटेल ना तशी घे. आणि बघा किती सुंदर पर्स आहे, मला तर खूप जास्त आवडली. आणि पर्समध्ये ना मला अशाच पद्धतीचे कलर आवडतात आणि छानही वाटत आहे. आणि वन साईड पण घेता येते, किती सुंदर आहे बघा, स्वस्त आणि मस्त, मला खूप जास्त आवडली. तुम्हाला आवडली का कमेंट करून नक्की सांगा.
आणखीन एकदा सांगते, कारण खूप जण मला विचारतात की लिंक कुठे आहेत, लिंक कुठे आहेत. तर लिंक सगळ्या डिस्क्रिप्शनमध्ये आहेत आणि सगळ्या गोष्टीच्या. तर तुम्ही ना एक एक लिंक ओपन करून तिथून मागवू शकता. बरं, तुमचे काही प्रश्न असतील तेही कमेंटमध्ये नक्की विचारा. चला